हॅलो मित्रांनो, तुम्ही आहात डेल विथ अथर्व या चॅनलवर अथर्वसोबत. मी आज तुम्हाला आमच्या घरावरून दिसणारा निसर्गरम्य देखावा शेअर करणार आहे. बघायचा आहे? हा बघा, हा आमच्या घरावरून दिसणारा एका बाजूचा देखावा. छान दिसतोय बघा, पूर्ण झाडीने भरला आहे. हा आमच्या घराच्या लागूनच प्लॉट आहे. हे 2 प्लॉट आहेत, पण रिकामेच पडून नसल्यामुळे येथे पावसाळ्यामध्ये अशी झाडी बहरलेली असते. मे महिन्यामध्ये या प्लॉटच्या मालकांनी हे पूर्ण प्लॉट साफ केलं होतं. पूर्ण रिकामं मैदान झालं होतं. पण आता पावसामुळे पूर्ण झाडी पुन्हा बहरलेली आहे आणि त्यामुळे ते निसर्गरम्य देखावा निर्माण झाला आहे. पावसाळ्यामध्ये अशी हिरवळ पसरलेली पाहून खूप छान वाटते. अगदी कोकणातल्या एखाद्या भागामध्ये आल्यासारखे वाटते. पावसामुळे येथे दाट झाडी उगवून येते. पूर्ण बाभळीची झाडे पसरलेली असतात. त्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सुद्धा पाहायला मिळतात. इथे सतत मोर येत असतात. तर ही बघा आमच्या घराची दुसरी बाजू. हा सुद्धा रिकामा प्लॉट आहे. हे सुद्धा उन्हाळ्यामध्ये पूर्ण प्लेन असते, अगदी खेळाच्या मैदानासारखे. इथे आम्ही क्रिकेट किंवा इतर खेळ आम्ही इथे खेळत असतो. पण आता पावसामुळे अशी घनदाट झाडी येथे सुद्धा पाहायला मिळते. उन्हाळ्यामध्ये येथे क्रिकेटचे जिल्हा स्तरावरचे मॅचेस सुद्धा होतात. इतकं मोठं हे मैदान आहे, पण त्याचा पावसाळ्यात काहीच उपयोग येत नाही. येथे आमच्या घराच्या मागे एक छोटंसं मंदिर सुद्धा आहे. आता ही बघा आमच्या घराची मागची बाजू. इकडे सुद्धा तुम्हाला खूप झाडी दिसून येईल. उन्हाळ्यामध्ये हे सुद्धा पूर्ण मोकळं असतं, पण आता पावसामुळे हिरवागार निसर्ग तयार झाला आहे. अशा प्रकारे आमचं घर निसर्गाच्या कुशीत आहे. आमच्या गच्चीवरून हा व्ह्यू बघताना फार छान वाटते. अगदी एखाद्या कोकणाच्या गावात आल्यासारखं वाटते. काही पहा आमच्या घराच्या समोरची बाजू. तिन्ही बाजूला जरी दाट झाडी असली तरी आमच्या घराच्या समोर 100 फुटी रोड आहे. त्या रोडवर सतत दिवस रात्र वाहने असतात. दिवसा तर रस्ता गजबजलेला असतो. सतत वाहनांची ये जा असते. तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या आमच्या घरावरून दिसणारा हा निसर्गरम्य व्ह्यू कसा वाटला? आवडला ना? मग एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला फॉलो करत राहा. बाय.